सूर्यचंद्रवरुणयममिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्ममिचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धे दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. ग्रंथ आणला नाही का? आणलाय. मुक्का मागं बसताय, बस ना पुढं. त्यांना नाही. बरोबर. ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी व्यवहार घडतो की नाही, आणि व्यवहार घडत असतानाही त्याचं ज्ञान कसं अखंड अभेद्य अबाधित असतं याविषयीचं चिंतन सांगतात. आता ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही. ज्ञानवान आत्मा असंग जाणून देहादिकांचा भोजनादी व्यवहार किंवा जनकाप्रमाणे अधिक राज्यपालनादी व्यवहार करतो. आता जो ज्ञानवान पुरुष आहे त्याच्या बोधामध्ये पहिला महत्त्वाची गोष्ट आहे की असंगत्वाचा निश्चय. काल आपण पाहिलं ना, कोणतंही तुम्ही जे सांगाल ते दोष कोणाचे आहेत? क्षेत्रज्ञाचे. ते आपले ते सर्व दोष कोणाचे? क्षेत्राचे, क्षेत्रज्ञाचे नाहीत. असं ज्ञान स्वामी महाराज सांगायचे की वेदांतातल्या बाकीच्या प्रक्रिया जरी एक प्रक्रिया कळल्यावर सगळ्या त्याच्यात अंतर्भूत होतातच, पण दुसरं काही नसेल तर आपल्या बुद्धीच्या ठिकाणी असंगत्वाचा निश्चय असला पाहिजे. म्हणजे मनुष्य निर्धास्त राहतो आणि भूतभविष्याचं चिंतन करत नाही. कारण आत्मा असंग आहे. काही जरी त्याच्या जीवनात घडलं, कोणताही प्रसंग आला तरीसुद्धा असंगत्वाच्या बोधामुळं तो लगेच मोकळा होतो, कारण माझ्याशी याचा काही संबंध नाही. स्वामी महाराज सांगायचे की जेव्हा संन्यास घ्यायचं ठरलं तेव्हा संन्यासाची त्यांना सगळी तत्त्व सांगितली किंवा संन्यासाचं ह्या नियमाचं पालन करावं लागेल. ते म्हणले बहुतांश नियमांचं माझ्याकडून पालन होणार नाही असं त्यांनी अगोदरच सांगितलं. त्यामुळं मला संन्यास द्यायचा काय याच्याविषयी विचार करा. तर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. त्यांनी इथपासून आग्रह धरला की मी माझी माळ काढणार नाही. आता ही दीक्षा दी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, सगळेच संन्यासी, आणि ते म्हटले की मी आग्रह कुठपासून धरला, मी तुळशी माळ काढणार नाही. तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी तुम्हाला आग्रह धरणार नाही. पण ते म्हणे बाकीच्याही नियमाचं पालन करणार नाही. याचा अर्थ नियमाचं पालन करू नये असं नाही. ते फार देह पडेपर्यंत आटोकाट प्रयत्नातच असायचे. पण त्यांच्या गुरूंनी असं सांगितलं की काही जरी झालं तरी फक्त असंगत्वाचा निश्चय कर, तुझा संन्यास सिद्धीला जाईल. त्याप्रमाणे त्यांनी तो ते म्हणायचं मला तेवढंच गुरूंनी शस्त्र दिले, कोणतं? असंगत्वाचा निश्चय. आणि ते इथं सांगतात की ज्ञानवान पुरुषाचा आत्मा असंग आहे आणि ज्ञानवान पुरुषाची भोजनादिकामध्ये प्रवृत्ती होते आणि जनकादिकाप्रमाणे अधिक राज्यपालनादी व्यवहार करतो. जर त्या ज्ञानवान पुरुषाला जनकासारखा भरपूर व्यवहार करायला लागला तरी करतो. कधी कधी भोजनादिकांमध्ये तो प्रवृत्त होताना दिसतो. आपल्याला काय वाटतं की आता मी हा संघ ब्रह्मरूप आत्मा म्हणलं त्याचे भोजनही होणार नाही आणि व्यवहारही होणार नाही, आणि जर त्याच्यात प्रवृत्ती होत असेल तर असं कसं ज्ञान, असं आपल्याला वाटतं आहे की नाही. त्याला तर शेवटी तो देहभावनेवर येतोच की नाही. किती झाला उपवासी तरी 12 वाजता तोंडवासी, असं त्याची स्थिती दिसून येते. मग ह्याचं ज्ञान कसं काय असं वाटतं. तर त्याच्याविषयी हे शास्त्रार्थ असा आहे. शास्त्र असं सांगतं की ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार घडतो. किती घडतो? सगळा व्यवहार घडतो. कसा घडतो? जसा अज्ञानाचा घडतो तसाच सगळा घडतो. पण अज्ञान त्याच्या ठिकाणी अज्ञानी आसक्त असतो आणि हा असंगत्वाच्या निश्चयाने युक्त असतो. एक आताच्या भाषेमध्ये सांगितलं ना काय, असक्त एक असक्त असतो. असक्ती रणभिष्वंगा गेले ना. आता एक असक्त असतो ज्ञानवान आणि तो काय असतो? आसक्त असतो. असं म्हणतात सक्ता हा शय बंधने धातू आहे ना, शय बंधने म्हणजे जो बंधनात असतो त्याच्याशी तादात्म्य करतो. आणि एक काय करतो? असंगत्वाच्या निश्चयात राहतो. महापुरुषाचे चित्त झालिया वस्तुगत
ठाके व्यवहार जात जयापरी. महापुरुष आपल्याला ती ओवी लगेच पुढे येते की महापुरुषाचे जे 9,000 ओव्यांवर पाणी फिरून जातं. महापुरुषाचं चित्त जसं वस्तुगत झालं की त्याला सगळा व्यवहार थांबतो. व्यवहार थांबला तर त्याला आम्ही काय म्हणणार? महापुरुष म्हणणार, आहे की नाही? आणि व्यवहार केला तर त्याला महापुरुष म्हणणार नाही का? सगळ्या ज्ञानेश्वरीतले पाहिलं तर त्याचा अर्थ हा निष्पन्न. ज्ञानेश्वरीमध्ये जीवनमुक्ती सांगितली. आचार्य भगवत पूज्यपाद शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज हे असे 2 आचार्य आहेत की ज्यांनी अत्यंत दृढ रीतीनं जीवनमुक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे. तर ती जीवनमुक्त स्थिती या ठिकाणी सांगतात की ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी. आता थोडक्यात सांगतो, सहज आपल्याला योग आलं तर. असं आहे, आता पुढच्या वर्षी तुमची पंचदशी सुरू होईल. तर पंचदशी किंवा विचारसागर हे जे ग्रंथाचं आपण चिंतन करतो हे प्रकरण ग्रंथ आहेत. आणि ह्या प्रकरण ग्रंथामध्ये एककल्लीपणाने म्हणजे एकेरीपणाने वेदांताचा दृढ अभिनिवेश धारण करून सिद्धांत किंवा प्रमेय या ठिकाणी प्रतिपादन केलेले आहेत. त्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला असं काही संशय राहतात की आता जसं ज्ञानवान पुरुष व्यवहार करतो की नाही करतो, तो व्यवहाराचा संकोच करतो का? संकोच करतो म्हणजे फक्त आपल्या जीवननिर्वाहापुरताच व्यापार करील, पण राज्य कसा करील असं वाटतं की नाही? तर अशा प्रकारच्या शंका येतात. तर वेदांत संप्रदायातही 2 प्रकारच्या एक धारणा आहेत की ज्ञानवान पुरुष सर्व प्रकारचा व्यवहार करू शकतो. सर्व प्रकारचा व्यवहार जनकादिकासारखा भरपूर व्यवहारही करू शकतो आणि शुकासारखा अत्यंत व्यवहाराचा संकोचही करू शकतो. असे दोन्ही आहेत. पण त्यांनी सांगितलं की ज्ञानवान पुरुष आम्ही त्यालाच म्हणू की ज्याने व्यवहाराचा संकोच केला त्याला. असे वेदांतातलं फार एक मोठा पक्ष आहे. आणि त्याच्यामध्ये काहींचं म्हणणं आहे की काही नाही व्यवहार जो, याचा अर्थ तुम्हाला तत्त्वज्ञानाचं महत्त्वच कळलं नाही. यो यो व्यवहार सा अध्यास मूलका. जेवढा व्यवहार आहे तेवढा अध्यस्त आहे ना. अध्यस्त पदार्थ हानी करत नाही ना, लाभ हानी करत नाही ना. मग होऊ द्या की व्यापार. किती मग व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे, अक्रियत्वेचे काय पाऊल की अक्रिय तो कधीच तुमचं त्याचा पावलं धक्कासुद्धा लागत नाही. असा जो बोध आहे हा खरा बोध आहे असं त्यांनी सांगितलं. पण काय होतं, इथं हिसाब बराबर आहे, छोकरा डुबता आहे की नाही? हिशोब जरी बरोबर असला तर आपल्याला अनुभूती तशी येत नाही. व्यवहार करायला गेलं की आपण दररोज चिंतन करतो मिरच्याच्या बाजारात ठसका, आहे की नाही? त्यामुळे व्यवहार करूच नाही, अव्यवहार्य स्थितीतच असावं असं माणसाची आतली काय आहे मागणी, मुमुक्षुची देखील, अदृढ अपरोक्ष ज्ञानवानाची देखील आणि दृढ अपरोक्ष ज्ञानवानाची देखील हीच मागणी आहे असं आपल्याला दिसतं. त्याचं कारण आहे ते जीवनमुक्तीसाठी नाही, ते जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा व्यवहार, आनंदाचे डोई आनंद तरंग किंवा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला हे जर पाहिजे असेल तर जास्त व्यवहार करून चालत नाही. आणि मग ते म्हणतात तुम्ही मुमुक्षूला कशाला बुद्धिभेद करता, व्यवहाराचा संकोचच करून राहू द्या ना. त्याला हे असं सांगता त्याला बिचाऱ्याला असं वाटतं हिसाब बरोबर आहे आणि तो करायला जातो त्यावेळेला त्याची अंतकरणाची स्थिती टिकत नाही. बरं, परमार्थ आत्म्याचा आहे का अंतकरणाचा आहे? अंतकरणाचा आहे. मग जर अंतकरणाची भूमिका जर त्याची वारंवार विक्षिप्त होत असेल तर ज्ञानोबरायांनी जे सांगितलं काय प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाळिली कौतुके आक्रमेला जाणं दुःखे संसारिक. ज्ञानोबरायांनी धोक्याचा कंदील किंवा त्याला आपण काय म्हणतो चिन्ह दाखवून ठेवलं की नाही आपल्याला, धोक्याचं हे काय हे घाटाचं वळण आहे, जपून चाला असं सांगितलं आहे की नाही सूचना. आणि मग आता तुम्ही त्याची कशाला शहानिशा करता आणि पुन्हा जीवनमुक्तीची सिद्धी करता असं तुम्हाला वाटेल. परंतु त्याच्यासाठी 2 पक्ष निर्माण झालेले आहेत वेदांतामध्ये. तर हे जे विद्यानंद स्वामी आपलं विद्यारण्य स्वामी यांनी पंचदशी ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये हा विचार मांडला. ही विचारसागर आता झालं ना तर पंचदशी काहीच नाही. गेल्या वर्षी पाहिलं ना आपण एका महिन्यात सगळी पंचदशी टीकेसहित झाली. त्याच्यामध्ये काहीच नाही, कारण हीच प्रक्रिया त्याच्यामध्ये आलेली आहे, फक्त संस्कृत भाषेतून आलेले आहेत. त्याचं चिंतन केलं आणि ते बोलीभाषेत दिले. ते याच्यापेक्षा सोपं आहे. बोलीभाषेत केलं की लगेच होते. तुम्ही जर चांगलं मनावर घेतलं तर एका वर्षात 3ऱ्या वर्षात पंचदशीच्या 7 प्रकरणाच्या किती आवृत्त्या होतील? कमीत कमी 6 तर आवृत्त्या होतील. 12 होतील पण 6 तर नक्की आवृत्त्या होतील. असं त्याच्यात काही विशेष नाही. पण त्या विद्यारण्य स्वामींनी याच्यामध्ये हे विचार मांडला आहे की ज्ञानवान पुरुषाचा सगळं व्यवहार घडत असतो, असंगत्व बोध असतो. आणि त्यांचेच गुरु कोण?
शंकरानंद त्यांनी लिहिले, नमश्री शंकरानंद गुरुपादांबू जन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणी. त्यांनी शंकरानंदी नावाची टीका लिहिली गीतेवर. जसं आपण भाष्य पाहतो आता, तसं त्यांनी त्याच परंपरेतले. पण त्या गीता जर तुम्ही पाहिली, जर आपल्याला योग आला तर पुढच्या वर्षी आपण ती टीका चालू. पण त्याच्यामध्ये जे पाहिलं तुम्ही तर सगळं याच्या विरुद्ध लिहिले. ज्ञानवान पुरुषांनी फक्त आहाराधिकापुरताच भिक्षाटनापुरताच वृत्तीवर आला पाहिजे, बाकी कायम त्याने आपलं उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे त्याने अंतर्मुख होऊन कायम अभ्यासात रममान राहिलं पाहिजे. दुसरा कोणताही व्यवहार का विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थ दर्शनम हाच त्याचा जीवनक्रम असला पाहिजे असं आग्रहाने प्रतिपादन केलं. तेव्हा स्वामी महाराज सांगायचे, एकच गुरु त्यांचेच शिष्य आहे की नाही. एक जीवनमुक्तीचं असं प्रतिपादन करतो आणि एक जीवनमुक्तीचं तसं प्रतिपादन करतो. तसं म्हणजे काय, विरुद्ध. एक सांगतो की अव्यवहार्य स्थितीत राहण्याचा अभ्यास पाहिजे. फक्त तुम्ही वृत्तीवर कशासाठी यायचं, जेवणा खाण्यासाठी एवढ्यासाठी यायचं, याच्यापेक्षा जास्त यायचं नाही. इतकंच नाही तर आपण म्हणतो ना किंवा आता हे शरीर रक्षणासाठी थोडी आसनं केली, प्राणायाम केलं पाहिजे. ते म्हणतात ते पण करा नका, ते सुद्धा प्रतिबंध आहे. देत आध्यात्म्य काय होईल, अधिक दृढ होईल असं सांगणार आहे ते. काय असेल ते, कारण शरीराहून आतीत मी आहे म्हटलं तर हे सुद्धा करायला नको. तेव्हा स्वामी महाराज म्हणायचे की मग हे जे आहे हे गुरु शिष्याचेच परस्पर विरोधी विचार झाले की नाही असं आहे. तर मग त्याच्यात काही सामंजस्य समन्वय आहे की नाही, तर त्याच्यातला समन्वय आहे. स्वामी महाराज तर आज सांगायचे की जर सकाळी पंचदशीचं चिंतन करीत असलं तर दुपारी जीवनमुक्ती विवेक नावाचा विद्यारण्य स्वामींनीच ग्रंथ लिहिला आहे. तिथं जाऊ द्या गुरु शिष्य, विद्यारण्य स्वामींनीच हा ग्रंथ लिहिला की जर समजा आता आपल्याला अष्टादशी जर कदाचित काही फेरबदल झाला तर जीवनमुक्ती विवेकाचं चिंतन करू. तर सकाळचं काय करायचं, पंचदशीचं, आणि दुपारचं काय करायचं, जीवनमुक्ती विवेक किंवा शंकरानंदीचं चिंतन करायचं. सकाळी एक ऐकलं का दुपारी विरुद्ध. आता असं झालं तर माणसाच्या बुद्धीमध्ये कितीतरी भेद होईल की नाही, बुद्धिभेद होईल की नाही. ते म्हणायचे होऊ द्या किती, पण कोणत्या तरी एका मतावर स्थिर व्हाल तुम्ही. कोणत्या स्थिती झालं तर दोनो हातो मी लड्डू आहे की नाही. जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाच्या अधिकारी व्हाल शंकरानंदाच्या नादी लागले तर, आणि विद्यारण्य स्वामींच्या नादी लागले तर काय होईल, जीवनमुक्ती काय करतला मलकवत होईल, हातावर त्या तळ हात्यासारखं होईल. का त्या माऊली जसं म्हणतात ना, तळ हात कर तळावरी वाटोळा डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझा. आम्ही तुला ज्ञान काय केलं, प्रत्यक्ष तुझ्या आत्मस्वरूपाचं दर्शन केलं. एकदा आत्मस्वरूपाचं दर्शन झाल्यावर पुढं काय आहे, मनाचा कोण विचार करीत बसल. ते मन कुठं आहे का कुठे गेलं, भाड्याचे घोडे निजधामा आणि तारोकडे आहे की गेले कोणीकडे, तेही पुढे स्मरेना. शरीर इंद्रिय मन हे अनात्म पदार्थांचा व्यापार कुठं चालला आहे, गुणागुणेषु वर्तंत इतिमत्वा न सज्जते असं होईल म्हणे, ऐके नाही. आणि जर तुम्ही म्हणे नाही पण मला असं वाटतं की एकदा हे जगत मिथ्याच आहे, नाहीच आहे, त्रैकालिक अत्यंत भावरूपते, याच्या नादी लागून काय उपयोग आहे. जी नित्य आत्मवस्तू आहे त्याच्यामध्येच आता उरले उपाधी कारणे ते तो वेचिले दर्शने, त्याच्यातच जर आम्ही रममान झालो तर काय हरकत आहे असंही तुम्हाला वाटेल. आणि असंच जर तुम्हाला वाटायला लागेल की हेच खरे तर काय हरकत नाही, तुम्हाला ज्ञान झालेलं आहे, जीवनमुक्ती सिद्धच आहे. आणखीन जीवनमुक्तीचं काय विलक्षण सुख, तुम्ही अगोदर चंदन आहात, चंदनाचं सुगंध तुम्हाला आहेच आहे, पण त्याला फळच लागली, चांगली गोष्ट आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग जसं चंदनाला फळ यावं किंवा सोनं आहे, अगोदर तुमच्या जीवनाचं सोनं झालेलंच आहे, पण म्हणे त्याला सुगंध यायला लागला आहे की नाही, आणखीन त्याचा भाव वाढेल की नाही. आताच इतका वाढलेला आहे आणि सुगंध यायला लागल्यावर तर किती रुपयाचं तोळं होईल की नाही. तुमचं जीवन स्वतःलाही आत्मनो मोक्षार्थम जगदहितायचं, तुमचं केवळ ज्ञान असलं, विक्षेपी जीवन असलं, तुम्हालाच कोणी साधू म्हणणार नाही तर तुमचं शिष्य कोण होईल, आहे की नाही. म्हणजे ते सुद्धा काय एक प्रकारचा लाभ, तो म्हणजे शिष्य होणं लाभ नाही. आत्मनो मोक्षार्थम जगदहितायचं असं जे जीवन आहे ते आदर्श जीवन होतं मुमुक्षुला, म्हणून ते पण चांगलंच आहे. मग कोणत्याही रीतीनं काय, आता जर तुम्ही म्हणले का तेच जीवन आणि तुमचं प्रारब्ध असलं विक्षेपाचं, तर तुम्ही सगळ्याचा परित्याग करून याच्यात गेले, हिमालयात गेले, तर तिथं कोणतरी तुमच्याकडे येईल म्हणून हा मठ तुमच्या स्वाधीन करतो, आहे की नाही. मग आता विक्षेप आलाच की नाही, आणि तुम्ही आले मठाधीश झाले आणि नंतर तुम्ही म्हणाले सगळंच चुकला हिशेब, मी करायला काय गेलो होतो, गणपती झालं माकड. याचा अर्थ तुम्हाला तत्त्वज्ञानाचं महत्त्वच कळलं नाही. तेव्हा आपलं जीवन निस्संदेह होण्यासाठी ह्या दोन महात्म्याने विचार मंथन व्हावं म्हणून एकच ग्रंथ, हे तर जाऊ द्या शंकरानंदी कोणाचा आहे, त्यांच्या गुरूंचा आहे, ओम नम श्री शंकरानंद. पण विद्यारण्य स्वामींनी दुसरा ग्रंथ लिहिला ना,
जीवनमुक्ती विवेक काही 15-20 दिवसाचा ग्रंथ आहे तो फार तर. त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर तिथं असं वाटतं की हे विद्यारण्य स्वामी वेगळे आणि हे विद्यारण्य स्वामी वेगळे आहेत का काय. तर म्हणजे याचा अर्थ जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती हे खरं काय, सोन्याला सुगंध आहे, चंदनाला फळ आहे, हे मनुष्य जीवनाचं खरं अत्युच्च कोटीचं सार्थक आहे. पण तरीसुद्धा सुख दुःख ह्या गोष्टी नाहीच आहे, सुखदुःख ह्या कल्पनाच आहे. तेव्हा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख चांगलं लक्षात घ्या, अर्थाचा अनर्थ करू नका. तर याचा अर्थ स्वामी महाराज स्पष्टपणे सांगायचे की जीवनमुक्तीचं सुख हा अर्थवाद आहे. परंतु हे कळायला ते म्हणायचे किंवा हे पटायला माणसाजवळ जास्त सात्विक धैर्य पाहिजे. हे जर कळलं तर जीवनमुक्तीचं सुखसुद्धा काय आहे, अर्थवाद आहे. मग जीवनमुक्ती श्रेष्ठ झाली की नाही. आता मी दुसऱ्या बाजूने सांगतो की जीवनमुक्तीचं अरे एवढे प्रयत्न करून जीवनमुक्त झाला आणि राहिलेले दिवस तुला चांगल्या रीतीनं घालवता आले नाही तर काय तुझ्या जीवनात उपयोग आहे, धिक्कार त्या जीवनाचा आहे की नाही. इतकं प्रयत्नपूर्वक जीवनमुक्ती संपादन केली आणि जीवन आहे तोपर्यंत तुला आनंदात राहता आलं नाही, काय उपयोग आहे. अशा याच्यात माणसाचं सारखं विचारमंथन चालू पाहिजे आणि त्याच्यात कोणतंही झालं तरी काय त्याचं कल्याणच आहे. आणि त्याच्यात काय होईल, स्वतः परता उत्थान रहित राहील जर त्याला जीवनमुक्ती कळली तर. आणि जर त्याच्यानंतरही त्यांनी अखंड वेदांत वाक्यामध्ये रमण केलं किंवा अर्थाच्या चिंतनामध्ये तर त्याला काय होईल, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती तर अबाधितच आहे की नाही. म्हणजे कोणत्याही रीतीनं त्याचा फायदाच आहे, कोणत्याही रीतीनं त्याला काही दोन्ही बाजूने लाभच आहे असं स्वामी महाराज सांगायचे. तर आपल्या ध्यानात ठेवा की बा ह्या ग्रंथाचंही आपल्याला एकदा सायुज्याने म्हणजे एकाच वेळेस नाही, एका पाठीमागं एक असं चिंतन केलं का आपल्याला दुसरा विचार करायला वेळच मिळणार नाही. हे कसं आणि हे कसं, का बरं, विचार चालूच राहील की नाही. आणि मग विचारात जे आहे ते बोध आहे की नाही. का गोंधळ होईल, काही गोंधळ होणार का, भांडण लागेल नाही. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळवण्याचा जर असा सत्यत्वाने प्रयत्न केला हां तर त्याला ज्ञान पण होणार नाही त्याला. अज्ञानी पुरुषांनी जर केला तर ज्ञान होणार नाही. आणि ज्ञानी पुरुषांनी जर प्रयत्न केला तर त्याला जर प्रारब्धाचा प्रबल प्रतिबंध असला तर सुख पण लाभणार नाही. आणि त्यावेळेला त्याला स्वतःच वाटेल काय मला ज्ञान झालं की नाही कोणास ठाऊक, असं त्याला वाटेल आहे की नाही. म्हणून जीवनमुक्तीच अगोदर कळून घेतली पाहिजे. विलक्षण स्वामी महाराज म्हणायचे अगोदर जीवनमुक्त व्हा, सुख नंतर पाहू, आहे की नाही. जीवनमुक्त अगोदर व्हा, एकदा मुक्त झाल्यावर तो प्रश्नच येणार नाही पुन्हा. आणि असाच मनुष्य म्हणू शकतो स्वामी महाराजांना. ते म्हणायचे याच्यासाठी आम्ही सगळ्याला आग लावली सगळं म्हणून आम्हाला त्याचं काही वाटत नाही. त्याच्या अगोदर ते म्हणायचे ते नाही का, याचे तोंड नका पाहू, याच्या गावा नका जाऊ. कारण ह्याच्या नादी लागणं म्हणजे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, सर्व म्हणजे देहासहित सर्व प्रपंचाची होळी कोणासाठी केली, प्रपंचाची होळी या पाया वेगळी मायेबापा. म्हणून तुकाराम महाराजांचा एवढा विक्षेप आहे, पण आहे का काय त्यांना चळढळ आहे का त्या विक्षेपामध्ये. जीवनमुक्ती कळाल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही याच्यामध्ये. आणि जर त्यांच्या मनात आलं तर भामचंद्रावर जाऊन 15-15 दिवस निर्विकल्प समाधीत राहू शकतात की नाही. हे त्यांच्या हातात आली. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. असे आपला विषय संपवायचा आहे ना. ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही. ज्ञानवान आत्मा असंग जाणून देहादिकांचा भोजनादी व्यवहार किंवा जनकाप्रमाणे अधिक राज्यपालनादी करतो. कारण ज्ञानाचा आणि व्यवहाराचा विरोध नाही. कितीही व्यवहार केला तरी ज्ञान त्या व्यवहाराच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय करून देते. ज्ञान काय किती जरी व्यवहार झाला तर आपल्याला झालेलं ज्ञान काय करतं, त्या ज्ञानाविषयी मिथ्यात्व निश्चय करून देतं. मग मिथ्यात्व निश्चय झालेला मिथ्या पदार्थ अधिष्ठानाचे कोणतंही लाभहानी करू शकत नाही. आपण उत्पन्न झाल्याबरोबर संसाराच्या ठिकाणी असलेल्या सत्यतेचा नाश करणे एवढेच ज्ञानाचे काम. संसाराचे स्वरूप नष्ट करणे हे ज्ञानाचे काम नाही. ज्ञान काय, ज्ञान एकदा उत्पन्न झालं, ज्ञान फक्त काय करतं, सत्यत्व बुद्धीम दहती. ज्ञान हे फक्त सत्यत्व बुद्धीचा नाश करतं. परंतु ते जे पदार्थ आहे तुमच्यासमोर संसारातले आहे की नाही, तर त्या संसाराच्या सत्यतेचा नाश करतं. संसाराचं स्वरूप, संसारामध्ये असणारी बायका मुलं घर दार यांचा नाश करीत नाही. स्वरूपाने त्या संसारातील पदार्थाचा नाश करीत नाही. त्याच्याविषयी फक्त काय करतं, सत्यत्व बुद्धी. लोक म्हणतात ज्ञान झालं आणि व्यवहार कसं करतं. अरे व्यवहारातले पदार्थ काही नष्ट होतात काय. ज्ञानाचं काम फक्त मिथ्यात्व बुद्धी करून दिले आहे की नाही, मिथ्यात्वाचा निश्चय करून दिला, एवढंच ज्ञान आहे. ज्ञान हे व्यवहारात काही थोडासुद्धा इतकिंतित बदल करत नाही, त्याच्या स्वरूपात बदल करत नाही. तुम्हाला दिसणारा पदार्थ यदृष्टम तन नष्टम यदृश्यम तन मिथ्या एवढंच फक्त सांगून देतं. ज्ञानाचं काम एवढंच आहे. ज्ञान व्यवहारात कोणत्याही प्रकारचं मध्यस्थी त्याच्यामध्ये करत नाही.
परिवर्तन कोणत्याही प्रकारचं ज्ञान करत नाही. स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगायची की एका माणसाला दोघांचा खटला चालू होता कोर्टामध्ये, किंवा हे घर जे आहे तर हे घर माझं आहे, दुसरा म्हणत होता माझं आहे. कोर्टाने काय केलं की कोर्टाने आता घराच्या विषयीचे जर मोजमाप करायचं तर कोण पाहिजे, सिव्हिल इंजिनियर पाहिजे की नाही, स्थापत्यशास्त्राचा ज्ञाता, त्याला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की हे घर जे आहे ह्या घराचं क्षेत्रफळ आणि त्या घराची किंमत तुम्ही आम्हाला सध्या काळात काढून द्या. तर त्याप्रमाणे त्याला दिलं. त्या इंजिनियरनी सगळा तो मजकूर लिहिला की ह्या प्रस्तुत घराची क्षेत्रफळ इतकं आहे आणि ह्या घराची किंमत इतकी आहे आणि प्रस्तुत घर हे राजाराम काय आमकं तमक्याचं आहे असं त्यांनी लिहून दिलं. तर त्या न्यायाधीशांनी पाहिलं, ते म्हणलं तुला घर कोणाच्या मालकीचं हे ठरवायचा अधिकार कोणाचा आहे, माझा आहे, तुला फक्त क्षेत्रफळ काढायचं. तसं ज्ञानाचं काम काय आहे, फक्त संसाराचं मिथ्यात्व ठरायचं, संसारातल्या पदार्थामध्ये परिवर्तन करायचं, हे कार्य ज्ञानाचं नाही. हे सुद्धा आपण चांगलं जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला ज्ञान आणि व्यवहार याच्याविषयी आपल्या मनामध्ये सारखं एक तुंबळ युद्ध चालू असतं, ते कधी चालू राहणार नाही. आपण उत्पन्न झाल्याबरोबर संसाराच्या ठिकाणी असलेल्या सत्यतेचा नाश करणे एवढेच ज्ञानाचे काम. संसाराचे स्वरूप नष्ट करणे हे ज्ञानाचे काम नाही. म्हणून ज्ञानाचा आणि संसाराचा विरोध नाही, तसाच व्यवहारही ज्ञानाच्या विरुद्ध नाही. जसा ज्ञानाचा आणि संसाराचा विरोध नाही तसा व्यवहारसुद्धा ज्ञानाच्या विरोधी नाही. कारण ज्ञानाने आत्मस्वरूपाविषयी असंगत्वाचा निश्चय केलेला आहे. विरोध कशाला करील, तो पदार्थ असला, आपल्या सत्तेतला असला, बरोबर ना, सत्य असला, बरोबर आहे, विरोधी असला, प्रबल असला तर त्याच्याविषयी व्यवहार करील. जे आपलं स्वरूपच नाही, माझ्या मत्ता परतरम नान्यत किंचित असती धनंजय, मग त्याच्या ठिकाणी तो काही विकार करायचा प्रयत्न करील का, त्याच्या ठिकाणी संस्कार करायचा प्रयत्न करील का, प्राप्त करण्याचा प्रयत्न करील का, निवृत्त करण्याचा प्रयत्न करील का, काहीच करणार नाही, काहीच करणार नाही. ज्याच्याशी आपला काही संबंधच नाही. कारण का, ज्ञानवानाचा निश्चय काय झालेला आहे, अनात्म पदार्थाविषयी असंगत्वाचा निश्चय झालेला आहे. ज्ञानाने आत्मस्वरूपाविषयी असंगत्वाचा निश्चय केलेला आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर व्यवहार प्रतीत होईल तर व्यवहारास ज्ञानाचा विरोध म्हणता येईल. जर आत्म्याच्या ठिकाणी व्यवहार असला तर मग ज्ञानाचा आणि आत्म्याचा काय आहे, विरोध आहे. विद्वानास आत्म्याच्या ठिकाणी व्यवहार प्रतीत होत नसून संपूर्ण व्यवहार देहादिकांच्या ठिकाणी प्रतीत होतो. ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने व्यवहार कुठं प्रतीत होतो, देहादिकांच्या ठिकाणी, आणि आत्म्याच्या ठिकाणी तर प्रतीतच होत नाही. मग त्याच्याकडे प्रवृत्ती करील का, त्याच्याकडे निवृत्ती करील, प्रवृत्ती नाही आणि निवृत्ती नाही. आत्म्याशी व्यवहारसहित देहादिकांचा संबंध नाही. व्यवहार ज्यांच्या ठिकाणी होतो ते देहादिक आहे. मग देहादिकाचा संबंध नाही तर देहादिकांच्या व्यवहाराचा आत्म्याशी संबंध आहे का, अर्थात नाही. या बोधाने ज्ञात्याचा संपूर्ण व्यवहार चालत असतो. ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार या बोधाने युक्त होऊन चालत असतो. ती ज्ञात्याची प्रवृत्तीच निवृत्ती आहे असे शास्त्राने सांगितले आहे. आणि असा ज्ञानवान पुरुष जर प्रवृत्ती करत असला ना, ती प्रवृत्ती नाही म्हणायची, कारण तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मानत नाही. मग त्याच्या ठिकाणी खरी काय आहे, व्यवहार करीत असताना सुद्धा त्याची प्रवृत्ती नसून ती काय आहे, निवृत्ती आहे, ऐकी नाही. म्हणून त्यांना मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. ती निवृत्ती ह्याच्यामध्ये एक स्तोत्र आहे आचार्यांचं, त्याच्यामध्ये त्याची आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. पुढं संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वागिरो यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. त्याचं सगळंच्या सगळं परमात्म्याची पूजाच चाललेली आहे. ते सांगतात आत्मात्वम, तू काय आहे, आत्मा. भगवान शंकरांना म्हणतात आत्मात्वम गिरिजामती ही, बुद्धी ही काय आहे, पार्वती आहे, गिरिजामती ही. प्राण ही त्याचे सहचरही आहेत, सवंगडी आहेत. काय शरीरम गृहम, शरीर हे त्याचं काय आहे, घर आहे. आणि पूजा ते विषयोपभोग रचना, ज्ञानी पुरुषाने भोगलेले विषय ही त्याची काय आहे, पूजा आहे. आणि तो झोपला तर निद्रा समाधी स्थिती ही, त्याची झोपसुद्धा काय आहे, समाधी आहे. असं तोंड भरून वर्णन भगवान शंकराचार्यांनी केलेलं आहे.
आणि त्या काय विषय कैवल्याही चढावा. कैवल्याही चढावा करीत जयाची विषय सेवा. तो जितकं विषय सेवन करतो ना तो कैवल्य मोक्षाला सुद्धा काय करतो, वरचढ होतो असं लिहिलं. त्याच्यावरही ताण करतो असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. स्वेच्छाची झाला विधी, सैरची झाला समाधी, मोक्ष धी बैसो घापे. मोक्ष ही त्याची बसकर होते. आपले बसण्याचं आसन आहे ना, मोक्ष हे त्याचं काय आहे, बसण्याचं आसन होतं. म्हणजे त्याला मोक्ष सुखा हानू लाता म्हणतात. तसं त्याच्यावर काय आहे, तो का म्हणे सत्ता निकट करू सेवेची, एवढा त्याला मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. ती ज्ञात्याची प्रवृत्तीच निवृत्ती आहे असे शास्त्राने सांगितले आहे. असा ज्ञाता बहिर्मुख पुरुषांना उपासनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता जर उपासना करील तर आत्मा असंग आहे हा त्याचा निश्चय असल्यामुळे ती उपासना ज्ञानाची विरोधी नाही. आणि असा ज्ञानवान पुरुष महापुरुष जर म्हणायला लागला की माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी ऐक पांडुरंगी मन रंगले, तर असं म्हटलं तर त्या ज्ञानी पुरुषाचा बोध कधी त्या ठिकाणी त्याचा बोधा काही हीनत्व प्राप्त होईल का? आणि उपासना करीत असल्यामुळं त्याची द्वैत भावना जी आहे ती वृद्धिंगत होईल का? कारण त्याची सत्यत्व बुद्धी पूर्णपणे मावळलेली आहे. आणि त्याच्यामुळं काय, तो कशासाठी करतो, तर दुसऱ्याला ज्या लोकांचा हा अधिकार नाही त्याही लोकांच्या कल्याणासाठी शोधून या आले हित संत हिताहित जगाचे. ज्या लोकांचं हित व्हावं असं तर त्यांना वाटतं आणि ज्ञानामध्ये तर त्यांचा अधिकार नाही, त्यांना उपासना मार्ग नको का? सगळे त्यांनी लिहिलं उपासना काय साधारण गोष्ट आहे का? तुकोबाराय म्हणतात काय, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, काय यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारणा, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ब्रह्मस्थानी प्रस्थान, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पावावया, भावावया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी उपासना प्रस्थान. उपासना हे काय आहे, जसं माऊली पांडुरंगाकडे जायचं माऊलीपासून काय आहे, प्रस्थान आहे. तसं उपासना कुठं नेते आपल्याला, तत्ज्ञानद्वारा परमात्मा स्वरूपाशी एकरूप करते. म्हणून याचा अर्थ उपासना नको का? म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं, आपलं जे स्वरूप महिमा आहे त्याला थोडा वेळ बाजूला केलं आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी काय केलं की सांगितलं माझ्या मनीची आवडी. त्याच्याही पुढे जाऊन लोकांना परमात्मा विरहाने व्याकुळ झाले पाहिजे. ह्या भौतिक असणाऱ्या व्यक्ती किंवा पदार्थांनी ज्यांचं अंतकरण रात्रंदिवस दग्ध होतं त्याच्यापेक्षा आमच्या विरहिणी पहा. पहिलं तो घे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू, पाहुणे पंढरी राहू घराक येत. आता एवढे तत्वज्ञानी पुरुष, आता यांनी सांगितलं ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य अमृतानुभवातलं अभंगवाणीतलं पाहिलं आणि ते मात्र म्हणतात घनु वाजे गुणगुणा वारावा हे ऋणधना भो तारको हा कान्हा वेगी भेटावा का, चांद ओ चांदने चाफे ओ चंदनू देवकी नंदनू नावडे ओ, देवकी नंदने विण नावडे ओ, आहे की नाही. सुमनाची शेज शीतळ ओ निकी पोळे आगी सारखी वेगी विझवा का, अशा प्रकारचं माऊली म्हणतात. मग म्हणतात आपण काय म्हणतो, माऊलींसारख्याने सुद्धा ही काय केली, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती केली. याचा अर्थ तुम्ही केलीच पाहिजे. चकार सांगितलं का नाही तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय झालं, विधी किंकरत्व आलं की नाही. भक्ती करा म्हणा, पण भक्ती कराच, भक्तीच करा, द्वैतात्मकच करा, सत्यत्वानेच करा, असा माऊलींचा आशय नाही. बरं मग करायला लागले तर माऊली आपल्या असंगत्वबोधापासून दूर झाले का? नाही. त्यांना त्याच्या ठिकाणी त्याचा प्रतिबंध आला आहे काय? नाही. पण हे कोणतं परिपक्व ज्ञानी महापुरुषाचं हे लक्षण आहे. आणि लगेच आपण काय लगेच लागलं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती. पण प्रेमलक्षणात्मक भक्ती अद्वैतम काय कल्पित अशा भक्त्यर्थम, भक्तीसाठी अद्वैत जे आहे भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, अद्वैतात्मक जे ज्ञान आहे त्याच्या मध्ये भक्त्यर्थम भक्ती सुखासाठी त्यांनी काय केले, कल्पित अशा प्रकारचा द्वैताचा स्वीकार केला. त्यामुळं माऊलींची जी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती ती काय ठरली, अद्वैतादपि सुंदरम, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन, अशा प्रकारची ती भक्ती माऊलींनी केलेली. ती एक अपूर्व अशा स्वरूपाची अद्भुत अलौकिक अशा प्रकारच्या महापुरुषांच्या ठिकाणी जगत कल्याणासाठी त्या भक्तीचं काय केलेलं आहे त्यांनी, पण भक्ती भाग्यसीमा साधीन पुरुषार्थ, भक्तीचा ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. किंवा माऊली तुकोबाराय आपलं माऊली म्हणतात चौ पुरुषार्था श्री भक्ती जैसी.
ही जी भक्ती आहे ना, ही 4 पुरुषार्थाच्याही काय आहे मस्तकावर आहे. का तर 4ही पुरुषार्थ स्वतः प्राप्त असताना जगत कल्याणासाठी त्यांना भक्ती मार्गाने नेण्यासाठी माऊली प्रवृत्त होतात. हे काय आहे, हे पंचम पुरुषार्थ आहे. हा काय नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं आहे, याला काय म्हणतात पंचम पुरुषार्थ. बुडते हे जन न देखवे डोळा. तर मग तुम्ही म्हणाल की मग आमचंही तसंच चाललं आहे, तुमच्यासाठी ते नाही, त्यासाठी शंकरांनीमध्ये आलेलं आहे. तुम्ही म्हणाल का मग आमचंही तसंच आहे, आमचा अद्वैत बोध काय होत नाही. तुमचं मंदबोधवान असाल, मंद जिज्ञासू असाल तर तुम्हाला काय होईल याच्यापासून काय, तुम्ही जर असंच करायला जाल असलेला बोध पण जाईल. ऐके नाही, असलेला बोध पण जाईल. बोध झाल्यावरची ही गोष्ट आहे. आणि त्याच्यावरही तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक हा बोध, आता म्हणजे खरं सांगतो, खूप प्रयत्नपूर्वक हा बोधही संपादन केला आणि तरी तुम्ही जर म्हणायला लागले नाही पण लोक कल्याणासाठी आम्ही हे करतो, असं जर तुम्ही म्हणायला लागले तरीसुद्धा तुम्ही मातीत जाण्याची जास्त शक्यता आहे याच्यामध्ये, आहे की नाही. तर त्याच्यासाठी हे जे अवतारी कोटीतले पुरुष होते, हा जो अधिकार आहे ना, काय तर 3ऱ्या अध्यायामध्ये शंकरानंदांनी खूप चिंतन केले. काय, कोणता श्लोक आहे तो, त्याच्यामध्ये नाही, लोकस यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत्मा प्रमाणं कृते लोकस तदेवानुवर्तते. त्याच्यामध्ये जसं मोठे लोक आचरण करतात तसं करतात, आहे की नाही. माऊलीने जे केलं त्याच्या पाठीमागं आपण तसं आचरण करू. पण माऊलीने हे आचरण करताना माऊली साक्षात या ठिकाणी भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. अवतारी कुटीतले महापुरुष जे असतात ते हे करू शकतात, कारण ते स्वतःच्या इच्छेने किंवा परमात्म्याच्या इच्छेने ह्या जगत कल्याणासाठी पूर्वीच मुक्त असणारे महात्मे केवळ जगत कल्याणासाठी अवतीर्ण झालेले असतात. म्हणून त्यांनी सांगितलं, दुसरा श्लोक आहे तो, अधिकारी नाही दुसरा श्लोक आहे. तर त्या आता लोकसंग्रह मेवापी, हा तोच आहे, कर्मणैव ही संसिद्धी मास्थिता जनकादया लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसी. तर या ठिकाणी लोकसंग्रह, तर त्याच्यावर इतकी म्हणजे विस्ताराने त्यांनी टीका लिहिलेली आहे की लोकसंग्रह म्हणजे लोकांच्या उन्मार्गापासून परान्मुख करणं आणि सन्मार्गाकडे प्रवृत्त करणं, याला म्हणतात लोकसंग्रह. लोकांचं सम्यक ग्रहण, लोकांनी सम्यक अशा प्रकारचा स्वीकार करावा, यथार्थ आपल्या स्वरूपाचा स्वीकार करावा, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा स्वीकार करावा, याच्यासाठी त्याची काही उपयोगिता आहे. पण ही कोणाचंही काम नाही. त्यांनी सांगितलं फक्त अवतारी कुटीतले किंवा ज्याला अधिकारी तत्र अधिकारिकानाम अवस्थिती असं ब्रह्मसूत्र आहे. तर त्याप्रमाणे ज्याचा अधिकार असेल त्याला. आपल्याला स्वप्नात तरी कोणी सांगितलं का तुम्ही लोकसंग्रह करा? देवाने स्वप्नात का होईना आपल्याला आदेश दिला. असं जरी असलं तरी काही करायला हरकत नाही. जसं जोग महाराज, साखरे महाराज अनेक महापुरुष होऊन गेले आपल्या संप्रदाय. त्यांना जे आता जोग महाराजांनी स्वप्नात सांगितलं माऊलीने ज्ञानेश्वरी लिहा, ते म्हणणे मी लिहिणार नाही, माझा अधिकार कमी. ते म्हणे तू फक्त माध्यम हो, तू फक्त हातात लेखणी घे, काय अर्थ करायचा ते मी सांगेल, किंवा तू सांगायला बस. सच्चिदानंद बाबांनी जसा लिहिला त्याप्रमाणे फक्त लिहिण्याला निमित्त मात्र हो, ही आज्ञा आहे काही नाही त्यांची. तेव्हा आपण आपलं जीवन, त्याला म्हणतात युक्त योगी आणि युंजान योगी. माऊली जे आहेत ते युक्त योगी आहेत, अधिकारी कोटीतले आहेत, अवतारी कोटीतले आहेत. आणि आपण कोणते योगी आहे? योगी असलो तर युक्त योगी नाही, युंजान योगी. अत्यंत प्रयत्न करून आपल्याला ही गोष्ट संपादन करायची. तेव्हा ते टिकवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस याच्यामध्येच राहिलं पाहिजे, तरच आपलं गाडी जी आहे ती परतीराला जाऊ शकते. ह्याही गोष्टी आपण जाणून असलंच पाहिजे. असा ज्ञाता बहिर्मुख पुरुषांना उपासनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता जर उपासना करील तर आत्मा असंग आहे हा त्याचा निश्चय असल्यामुळे ती उपासना विरोधी नाही. आत्म्याचा असंगत्व जर का डळमळलं का मग मात्र उपासना विरोधी आहे. असंगत्व बोध ज्याचा आहे त्याला उपासना विरोधी नाही. मी करता आहे अशा सत्यबुद्धीने कर्म उपासना करील तर ती ज्ञानाची विरोधी आहे. असंगत्व बोध असला तर नाही. सत्यत्व बुद्धी असेल की मी करता आहे, मी उपासक आहे, मी कर्म करता आहे, असं जर म्हटलं तर मग मात्र ते ज्ञानाच्या काय होईल. ज्ञान काय सांगितलं? अकर्ता अभोक्ता. तो काय म्हणतो? आणि पुन्हा ती उपासना कशी करतो? सत्यत्व बुद्धीनं करतो. तर मग मात्र त्या ज्ञानाचा त्या कर्म उपासनेची विरोध होईल. यांचं कसं आहे? उपासनेचा भास आहे आणि कर्माचा काय आहे? भास आहे. तत्वता ते असंगत्व बोधामध्येच असतात.
आत्मस्वरूपाविषयी दृढ असंगत्व निश्चय कर्म उपासनेने निवृत्त होणार नाही. एकदा कोणता आहे दृढ आत्मनिश्चय जर झाला असेल तर तो किती कर्म उपासना केली तर त्याच्यामध्ये काही भंग होणार नाही. पण कोणता असला पाहिजे, अदृढ चालणार नाही, दृढ अशा प्रकारचा असला पाहिजे. तर आता काल परवाच आपण चिंतन केलं, लोणी एकदा ताकातून पूर्णपणे काढलं, वेगळा गोळा केला आणि तो ताकात किती दिवस ठेवला तर तो लोण्याची पुन्हा आपले लोणी ताकाशी मिश्र होणार नाही. आणि त्याच्या अगोदरही ते लोणींचे कण नाहीत काय त्याच्यामध्ये, पण मंथन काढलं, पण जोपर्यंत आपण गोळा केले नाही, वेगवेगळे असतात ते पुन्हा कधी ताकरूप होऊन जातील ते सुद्धा सांगता येणार नाही. तसे जोपर्यंत ज्ञानाचं दार्ढ्य नाही तोपर्यंत कर्म उपासना ही ज्ञानाच्या विरोधी आहेत. पण एकदा का ज्ञान दृढ झालं आणि मग तुमच्याकडून जरी आभाषिक कर्म उपासना घडल्या तरी त्या ज्ञानाच्या विरोधी नाहीत. म्हणून आभासरूप कर्म उपासना दृढ ज्ञानाच्या विरोधी नाही. सत्यत्व बुद्धीने केलेल्या कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी, आभास बुद्धीने केलेल्या कर्म आणि उपासना ज्ञानाच्या विरोधी नाहीत. असे जनकाचे कर्म आभासरूप आहे. मग जनका कर्म करता आहे का ते आभासरूप आहे? स्वामी महाराज म्हणायचे जनकाच्या नादी लागू नका, जनकाचा आदर्श हां त्या जनकाला प्रसंग आला आणि ते सगळे ऋषी होते ना, याज्ञवल्क्य मुनींना त्यांनी निमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितले की मला वेदांत ऐकायची इच्छा आहे. मग आता त्या काळात ते म्हणणे, पण आता तुलाच एकट्याला वेदांत सांगण्यापेक्षा, कोणाला एकट्याला सांगण्यापेक्षा एकल्याचा नवे खेळ म्हणून मिळविला. अनेक लोक एकत्र असतील तर त्याला काय होतं, त्या ज्ञानचर्चेला आणखीन आनंद त्याच्यामध्ये ओसंडून वाहतो आणि त्याच्यामध्ये एक वायुमंडल तयार होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की अजून संन्यासी महात्म्यांपर्यंत तुम्ही ही बातमी कळवा, मग आपली चांगली विद्वत सभा होईल, तिथं वेदांताचं चिंतन होईल. त्याप्रमाणे सर्वांना बोलावलं, संन्याशांना निमंत्रण दिलं. सगळ्यांनी आपल्या आश्रमातून आपल्या छाट्या वगैरे घेऊन सगळे तिथं आले. त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आम्हाला राजदरबारातलं चालणार नाही, आम्हाला कुट्या करून द्या. त्यांनी सांगितलं त्या कुट्या त्यांना करून दिल्या. तिथं ते आपलं त्या शरयू नदी कोणते ते मिथिला नगरीच्या नदीवर स्नान करायचं, कुट्यांमध्ये राहायचं. पाठाची वेळ झाली की येऊन बसायचे. आणि राजा मुख्य श्रोता, म्हणजे राजांची आवड होती म्हणून त्याला केलं. त्या राजाला उच्च आसन, यांना खाली आसन याच्यामध्ये. तर आणि जो सांगायचा याज्ञवल्क्य सगळं कशाला उद्देशून कोणाला सांगायचं, सर्वांना. आणि त्याची नजर कोणावर खेळायची, जनक राजावर. त्या लोकांची चर्चा चालायची. आपण सर्व संघ परित्याग केला, हे काही शेठजी भटजीचं काम आहे का, राजाचं काम आहे का? स्वामी महाराज एकदा स्वामी महाराजांच्याकडे एक मनुष्य भेटायला आला. त्याचं गावाचं नाव सांगतो, गंगापूर म्हणून. तर तिथलं एक मोठा श्रीमंत मारवाडी आला. तर तो आला, स्वामी महाराजांनी त्याची थोड्या गप्पा गोष्टी केल्या. पाठाचा वेळ झाला. मग स्वामी महाराज म्हणले या तुम्ही आता, आमचा पाठाचा वेळ झाला. तर ते तात्या म्हणले तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका. ते नाही मग मी ऐकतो ना म्हणे. मग तात्या म्हणले पुढं बसा. ते म्हणे पुढं कशाला बसा, ही पोरं बसली, बसू द्या ना, ते काय शेटजी भटजीचं काम आहे का म्हटलं. बसू दे तिथं त्याला. म्हणजे तसं ते सगळे संन्यासी सगळे म्हणायला लागले की बघा आपण सर्व संघ परित्याग केला, संन्यास्य श्रवणम कुर्यात, हे आपलं काम आहे. गृहस्थी पुरुषाला याच्यात अधिकार नाही. बरं हा राजा पुन्हा कसा आहे, याचं राज्य शकट चालवणारा. बरं याला पत्नी किती आहेत, 700. आणि हा श्रवणाला बसला आणि बघा शेवटी काय, जिथं दक्षिणा जिकडून ओघ आहे तिकडंच माणसाचं मन वळतं आहे की नाही. बघा राजासुद्धा याला अपवाद नाही. म्हणून सगळे लोक त्याच्या चर्चा करायला लागले संन्यासी. मग एक दिवस काय केलं, याज्ञवल्क्यांनी त्यांना काही उत्तर दिलं नाही. याज्ञवल्क्यांनी एक मायावी अग्नी उत्पन्न केला आणि त्या सगळ्या त्या नगरीला आग लागली. आणि नंतर ते आग लागल्यावर त्या जनकाला ते दूत आले आणि सांगितलं. आणि याज्ञवल्क्य महाराजांना सांगितलं की बाबा राज्याला आग लागलेली. त्यांनी सांगितलं जाऊ द्या, राज्याला आग लागली तर काय, मिथिलायाम प्रदितायाम नमे दह्यते किंचन ना, माझं काही जळत नाही, माझा आणि त्याचा काही संबंध नाही. आणि नंतर ती आग हळूहळू कुठं आली, त्या जिथं ती सभा चालू होती विद्वत चर्चा, तिथपर्यंत सभामंडपापर्यंत आली. आणि नंतर काय झालं, त्याच्या अगोदर ती कुठं लागली, त्या बाहेर ज्या कुट्या होत्या ना संन्याशांच्या त्याला लागल्या. संन्याशांनी कोणीतरी त्यांना सांगितल्याबरोबर ते म्हणे अहो माझी छाती जळून जाईल, चला म्हणली. त्यांनी सगळं त्या छाट्या वगैरे आणण्यासाठी गेले आणि हा काय राजा उठला नाही. आणि त्यांनी त्या छाट्या आटवून पुन्हा ते आले तिथं. तर आता सभामंडपाला आग लागली. तेवढ्यावर थांबलं नाही तर राजाच्या पायाला आग लागली.
जनकाचा पाय. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. अग्नीमध्ये काय झालं, त्याचा एक पाय जळाला. तरी तो काय म्हणतो, सगळ्याची जरी रांगोळी झाली, न मे दयते किंचन, माझ्या आत्मस्वरूपाची काही लाभ हानी होत नाही. म्हणून अशा प्रकारचा हा दृढ निश्चय. पण कोणाचा आहे, हा जनकाचा आहे. असा जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत उगीच प्रयोग करण्यात काही हरकत, आपलं प्रयोग करण्यात काही अर्थ नाही. हरकत नाही, अर्थ नाही. आता सांगतात, आत्मा असंग आणि व्यवहार देहादिकांचे धर्म आहेत असे जाणून विद्वान क्रिया करतो. तसं जनकाचं कर्मसुद्धा काय आहे, जरी कर्म करत असला तर ते आभासरूप कर्म आहे. बरं, या गोष्टी कोणाला कळणार सांगा बरं? आपण गुरुला जाऊन विचारायच्या का, शास्त्रामधले श्लोक पाहायचे का? स्वसंवेद्य गोष्ट आहे, स्वसंवेद्य गोष्ट आहे, ज्याची त्याला कळेल. तुमचं कर्म आभासरूप आहे का सत्य आहे कोणाला कळेल? तुम्हाला. नाही तर दुसऱ्याला जाऊन विचारायचं आहे की नाही? दुसऱ्याला जाऊन विचारायचं नाही. ते कसं, एकदा तुम्हाला हिशेब कळला ना, एवढंच फक्त आम्ही हिशेब सांगू शकतो. कसं काय आहे ते का, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. का स्वसंवेद्यसुद्धा नाही, त्याचंही भान नाही. अग्नी माझी एक पाव जळे, तरीसुद्धा पाव जळतो हे सुद्धा त्याला भान नाही. तो माऊलीनं सांगितलं की पिशे नेसले की नागवे, हे लोकी येऊनी म्हणा. आहे की नाही? लोकांनी म्हणायचं हा वेडा मनुष्य वस्त्र परिधान केलेला आहे का, तो नग्न अवस्थित आहे, लोकांनी म्हणायचं. त्याला त्याचं वाहन आहे का? नाही. काय कुठोरियाचे मवावे आणि की घाव, ठाणोरियाचे मवावे आणि की घाव. जो युद्धामध्ये जखमी झालेला जो सैनिक आहे त्याचे गाव कोणतं म्हणतं, इथं एक बरं का, इथं एक बरं का, असं नाही म्हणत. लोक म्हणतात. त्याला पुढं काय दिसतंय, फक्त ज्याचा निपात करायचा तो शत्रू दिसतो. आहे की नाही? असा हा महापुरुष आहे. काहीच कळणार नाही, गुरुला नाही, देवाला नाही, फक्त स्वसंवेद्यच आहे. देव सर्वज्ञ आहे. हां तो सांगतो हे 10ला, म्हणजे ढेकर तो देतो की तो म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, आता कर्तव्यम न मे विद्यते किंचित क्वचित, मला आता काही कर्तव्य. मग ते म्हणजे झालं. पण तू काय स्वसंवेद्य, हा विषय जो आहे तो स्वसंवेद्य कधीच नाही. हे सगळं फलबल कल्प्य आहे. आणि ते पुन्हा कसं आहे, स्वसंवेद्यच आहे. फलबल कल्प्यसुद्धा काय आहे. आता आपण फलबल कल्प्य दुसरे म्हणतो. आणि दुसरी उदाहरणं घेतो आपण. तो काय ज्ञानगंगे नहाला पूर्णता जेवणी झाला, नाही, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी शांतीशी आले पल्लव नव्हे, असंही म्हणतो. पण त्याची उदाहरणं इथं घ्यायची नाही. म्हणजे हे सगळं लौकिक आहे. याचा तेच स्वामी महाराज सांगायचे की जो मनुष्य खातो तर त्याचे गाल पुष्ट होतील की नाही, जो स्नान करतो त्याचे केस तुळतुळीत राहतीलच की नाही त्याच्यामध्ये. तसं ऐक नाही, ज्याला बोध झाला आहे त्याचं एक ऐश्वर्य काही वेगळंच असतं असं जे आपण म्हणतो. आणि ते ऐश्वर्य आपण चर्चा करायची आणि मग ते ऐश्वर्य प्राप्त आहे की नाही याच्यासाठी ते नाही. हे पुन्हा खरं काय आहे, स्वसंवेद्यच आहे. आत्मा असंग आणि व्यवहार देहादिकाचे धर्म असे जाणून विद्वान क्रिया करतो. आत्मा असंग आहे, व्यवहार देहादिकाचे धर्म आहेत असं तो ज्ञानीपुरुष कर्म करतो. त्यास आभासरूप कर्म म्हणतात. आणि हे सगळं मिथ्या आहे, आत्मा असंग आहे असं जाणून क्रिया होतात, त्याला काय म्हणतात, आभासरूप क्रिया किंवा आभासरूप कर्म. त्याचा ज्ञानाशी विरोध नाही. हे याचा मात्र आभासरूप कर्माचा ज्ञानाशी विरोध नाही. आणि भाष्यकारांनी कर्म उपासनेचा जो ज्ञानाशी विरोध सांगितला आहे तो आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धीने होणाऱ्या कर्म उपासनेचा आहे, आभासरूप कर्म उपासनेचा नाही. आता आपण पाहतोच आहे, 3ऱ्या अध्यायात पाहिलं, उपोद्घातात पाहिलं, 13व्या अध्यायात पाहिलं, आहे की नाही. याच्यामध्ये विशेषतः या ठिकाणी आपण पाहिलं की कर्म उपासना आणि ज्ञानाचा काय केलेला आहे, विरोध सांगितलेला आहे. समसमुच्चयवादाचं खंडन केलं आहे. बरं, किती तुटून पडून केलं आहे की नाही. पण ते म्हणतात एक निश्चलदासजी त्याचं तात्पर्य फक्त 2 पंक्ती सांगतात. ज्याला आपले काही महिना गेला असेल ते फक्त 2 पंक्तीत सांगतात, निर्णयात्मक शिवाय. भाष्यकारांनी कर्म उपासनेचा जो ज्ञानाशी विरोध सांगितला आहे तो आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धीने होणाऱ्या कर्म उपासनेचा आहे. आत्मा कर्ता भोक्ता आहे, आत्मा कर्माचा कर्ता आहे, उपासनेचा कर्ता आहे, फलाचा भोक्ता आहे सत्यत्वाने. आत्माच
करता भोगता आहे. कर्तृत्व भोक्तृत्व अंतकरणाच्या किंवा शरीरेंद्रियाच्या ठिकाणी न मानता जो आत्म्याच्या ठिकाणी मानतो ना, अशा पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाचा आणि कर्माचा काय आहे? विरोध आहे. आभासरूप कर्म उपासनेचा नाही. जर असंगत्वाचा बोध असेल आणि तो जर आभासरूप कर्म उपासना करीत असेल तर त्याचा ज्ञानाचा आणि त्या कर्म उपासनेचा विरोध नाही. हे सगळे हिशेब जे आहे ना, एवढे जरी आपल्याला कळाले जीवनभर तर आपल्याला कोणत्या वेळेला काय करावं, नाही तर कोणाला विचारायला जायचं पुन्हा पुन्हा, किंवा मग फार आपल्याला इतका आपण भ्रमिष्ट होतो. विचारसागराचं चिंतन केलं आणि कोणी जर म्हटलं की नाही पण ते काही लोक म्हणतात आम्हाला फार पीडा आहे बाबा, जरा कोणी आता परवा एक चांगल्या माणसाने विचारलं, कोणी मला आठवत नाही, त्यांनी मला विचारलं एखादा चांगला भविष्यकार आम्हाला सांगा. हां, वेदांताचं चिंतन करतो, काय म्हणे फारच पिढा, काही पुरवलाच येत नाही म्हणे. ते आता पुरवला येत नाही, तुझं प्रारब्ध जसं असेल तसं होईल ना. वेदांतात काही हे सांगितलं का तू देवलाशाला शरण जा, आहे की नाही? शरण जायचं असलं तर काय या लागी शरणागत शरण्य मीच एक हे स्थान सांगितलं का ज्ञानेश्वर महाराजांनी देवलाशाकडे जायला सांगितलं. म्हणजे असा जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी कर्म उपासनेचा काय आहे? सत्यत्व बुद्धीने जो कर्म उपासना करतो, आत्माच करता भोगता मानतो आणि गुणागुणेषु वर्तन ते म्हणत असेल तर त्याला कर्म उपासना विरोधी होईल का? नाही. आभासरूप कर्म उपासनेचा ज्ञानाशी विरोध नाही. कर्तृत्व बुद्धीने होणाऱ्या कर्म उपासनेचा ज्ञानाशी विरोध आहे. आता बघा पुन्हा एक सांगतात, मंदबोधवानास कर्म उपासना विरोधी आहेत. आता ज्याला मंदबोध झालेला आहे म्हणजे आदृढ अपरोक्ष, तर त्याला मात्र कर्म उपासना चालणार नाही. ते सांगतात मंदबोधवानास आभासरूप कर्म उपासनाही विरोधी आहेत. कारण संशयासहित बोधास मंदबोध. मंदबोध म्हणजे काय? ज्याच्यामध्ये संशयादिसहित, संशय इथं संशयासहितच लिहिले, पण संशय किंवा विपरीत भावना ज्याच्या ठिकाणी आहे त्याचा बोध काय आहे? मंद आहे. आत्मा असंग आहे किंवा नाही असा संशयवाद जो पुरुष, त्याने वारंवार आत्मा असंग आहे मजला किंचित मात्रही कर्तव्य नाही याच अर्थाचे चिंतनाने तो संशय निवृत्त होऊन त्यास दृढबोध होईल आणि कर्म उपासना करील तर उत्पन्न झालेला मंदबोध निवृत्त होऊन मी करता भक्त आहे असा विपरीत निश्चय होईल. म्हणून मंदबोध उत्पन्न होण्यापूर्वी कर्म उपासना करावी आणि मंदबोधाच्या उत्पत्तीनंतर करूच नये. आता सांगतात मंदबोधवान पुरुष आहे त्याला कर्म उपासना ही काय राहणार? विरोधी राहणार. कारण का राहणार? मंदबोध कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये संशय आहे त्याला काय म्हणतात? मंदबोध. मग आता संशय आहे, प्रमाणगत संशय असला तर श्रवण आहे, प्रमेयगत संशय असला तर मनन आहे, विपरीत भावना असली तर निधिध्यास. हे त्याचं कर्तव्य आहे ना. कारण तो बोध काय झाला? त्या बोध काय झाला? निष्प्रतिबंध आनंदाच्या अनुभूतीला प्रतिबंधक झाला. मग त्या ठिकाणी त्याला जर करायचं असलं तर त्याला हे मनन केलं पाहिजे. त्याला काय? जीव ब्रह्माच्या ऐक्याला साधक युक्ती आणि भेदाला बाधक युक्ती असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन केलं तर त्याच्या संशयाचं निराकरण होईल. का त्यांनी कर्म उपासना केली तर निराकरण होईल? होणार नाही. त्याला फार झालं तर काय होईल? उलट पूर्वी थोडी झोप येत होती, आता काय होईल? पाठात अधिक झोप यायला लागेल, आहे की नाही? कारण आता कर्म उपासना आणि ज्ञान यांचं काय आहे? समसमुच्चय आहे, आहे की नाही? मग ज्ञानाकडे थोडं दुर्लक्ष झालं, आहे की नाही? आणि जर आपल्याला झोप आली तर त्याच्यात बिघडलं कुठलं, असं त्याला वाटेल. मंदबोधवानास आभासरूप कर्म उपासनाही विरोधी आहेत. कारण संशयासहित बोधास मंदबोध म्हणतात. आत्मा असंग आहे किंवा नाही असा संशयवान जो पुरुष, आत्मा खरा असंग आहे का ससंग आहे असं जर त्याला वाटलं, संशय आला, तर त्यांनी काय करावं? वारंवार आत्मा असंग कसा आणि ससंग नाही कसा याचंच वारंवार चिंतन करावं. आणि मग त्याला वाटेल की मला काही कर्तव्य नाही, अशा प्रकारच्या अर्थाचं त्यांनी वारंवार चिंतन करावं. आणि मग काय होईल? त्याचा जो बोध आहे दृढ आहे, मंद आहे, तोच काय होईल? दृढ होईल आणि कर्म उपासना करील. आणि तो म्हणला नाही पण मी कर्म उपासना करील, कर्म उपासना करील, तर हा मंद झालेला जो बोध आहे तो काय होईल? निवृत्त होईल. आणि त्याचा निश्चय काय होईल? मी कर्म उपासना याचा कोणी करता आहे, भोगता आहे असाच त्याचा निश्चय होईल. हा निश्चय त्याला हितावं आहे का? नाही. मंदबोध झाला होता तोच सुद्धा गेला, आहे की नाही? मग ही कर्म उपासना तिथे विरोधी होईल काय नाही ज्ञानाच्या? कोणाच्या? मंदबोधवान पुरुषाच्या. म्हणून मंदबोधवान पुरुषानेही त्या ठिकाणी मननादी करावेत, आहे की नाही? त्याला आत्म्याच्या असंगत्वाचा निश्चय मननाने निवृत्त करावा, कर्म उपासनेने निवृत्त करण्याचा प्रयत्न करूच नये. अगोदर जोपर्यंत नाही झाला त्याला ज्ञान तोपर्यंत त्यांनी करावं, परंतु जर मंदबोध झाला तर मग मात्र करू नाही. मंदबोधही उत्पन्न नाही झाला त्यावेळी त्याला कर्म उपासना त्यांनी करावी. अंतःकरण शुद्धीचे किंवा निश्चलतेची साधनं होती, आहे की नाही? कर्म उपासना ठीक आहे ना.
आता मंदबोधवानास कर्मविरोधित्वाविषयी पक्षाच्या अंड्याचा उत्तम दृष्टांत. आता सांगतात मंदबोधवान जो पुरुष आहे त्याला कर्म उपासनेचा मंदबोधवानाला काही विरोध आहे. कसा विरोध आहे याविषयी पक्षाच्या अंड्याचा एक दृष्टांत दिला. मी सरळ वाचतो तुम्हाला काय लक्षात येईलच. जसा पक्षी आपल्या अंड्याला पक्षोत्पत्तीच्या पूर्वी आच्छादन करतो. पक्षोत्पत्तीच्या म्हणजे पंख उत्पन्न होण्याच्या पूर्वी तो त्या अंड्याला काय करतो आच्छादित करतो, त्याला उबवत असतो. जर पक्षोत्पत्तीनंतर पुन्हा अंड्याला पक्षाने आच्छादन करील तर त्यास अंड्यातील बालकाचे कोमल पंख अंड्यातील तप्त जलाने गळून पडतील. तसे ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी कर्म उपासनेचे अनुष्ठान करावे, ज्ञानोत्पत्तीनंतर करू नये. जर करील तर कोमल पंखाप्रमाणे उत्पन्न झालेल्या मंद ज्ञानाचाही नाश होईल. पंख दृढ झाल्यानंतर पंखाची जशी अंड्याच्या संबंधाने हानी होत नाही तशी दृढबोधानंतर होणारी आभासरूप कर्मोपासना त्या बोधाचा नाश करीत नाही. अशा रीतीने ज्ञानवानास मोक्षप्राप्त्यर्थ किंचित मात्रही कर्तव्य नाही असेच वेदाचे मनोगत आहे, म्हणून ते यथार्थ आहे. आता त्या अंड्यातून ते बालक पक्षी बालक निर्माण होतं त्यावेळेला ते अंड्याला तो उबवतो तो पक्षी, परंतु एक ठराविक प्रमाण झालं त्याच्या पुढं जर उबवलं तर त्याला जे कोवळे पंख फुटत असतात ते सुद्धा गळून जातात अशी स्थिती आहे. मग हा अगोदरच मंद बोधवान आणि तर त्यांनी पुन्हा ती कर्म उपासनेकडेच त्यांनी जर अधिक लक्ष दिलं किंवा त्याच्याच जर अनुष्ठानामध्ये तो तत्पर झाला तर मंदबोध झालेला आहे तो सुद्धा काय होईल निवृत्त होईल. मग जोपर्यंत ज्ञान झालं आणि मग आभासरूप कर्म उपासना केली तर ती मात्र त्या बोधाच्या किंवा ज्ञानाच्या विरोधी होणार नाही. पण म्हणजे कोणतं दृढ अपरोक्ष ज्ञान झाला असेल तर. पण मंदबोध किंवा जो संशयाग्रस्त अशा प्रकारचं असणारं जे ज्ञान त्याला मंदबोध म्हणतात. आणि हे जर असेल तर मग मात्र त्यांनी कर्म उपासना केली तर तो मंदबोधसुद्धा टिकणार नाही. आणि त्यासाठी उदाहरण कोणतं दिलं पक्ष्याचं. आता जर एकदा पंख दृढ झाला आणि मग त्यांनी किती उबवण्याचा प्रयत्न केला तर आता तो पंख गळून पडेल का? तसं जर तुम्हाला तत्त्वज्ञान दृढ झालं आणि मग तुम्ही आभासरूप कर्म कितीही केली तर त्याच्यापासून तुमची हानी होईल का? नाही. आता वाचू ना पुढचं. कोणत्या अर्थाचे मुमुक्षुने चिंतन करावे याचा उपदेश. मुमुक्षुने काय चिंतन करावं याविषयी सांगतात. आता आपलं भरपूर झालेले मला वाटतं की हे सरळ वाचलं तरी चालेल. तुम्हाला वाटलं काहीतरी विचारा, करावून द्यायचं. वाचू हां. आणि तुम्हाला वाटलं तर परत सांगा. एक जण हात वर केला तरी आपण पुन्हा त्याचं चिंतन करू, नाहीतर कळलं तर असेल तर काही वेळ घालवायचा. हे शिष्य कोणत्या अर्थाचे मुमुक्षुने चिंतन करावे याचा उपदेश. मुमुक्षुने कोणतं चिंतन करावं? हे शिष्य तुझ्या 3 प्रश्नांचे जे मी उत्तर दिले ते सर्व वेदाचे सार आहे, म्हणून त्याचे ठिकाणी विश्वास ठेवलास तर अनायासाने जन्ममरण रूप संसाराचा नाश होईल. गुरुजी याला हे जे बोलणं आहे ना याला संस्कृत भाषेत म्हणतात साहित्यात येते काकू म्हणजे कंठ सद्गदित होऊन त्याला हा शेवटचा उपसंहाराचा उपदेश करतात की मी जर तुझे 3 प्रश्न विचारले त्याची मी जी उत्तरं दिली त्या उत्तरावर जर तू विश्वास ठेवला तर तू ह्या जन्ममरण रूप संसारातून निश्चित तरुण जाशील. जाणावायचे ते इतकेच की जगत करता जो ईश्वर तो माझ्याहून भिन्न नाही. आणि काय ज्ञान झालं पाहिजे? ईश्वर आणि मी भिन्न नाही आणि सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे हे सर्व जाणणे श्रेष्ठ आहे. सर्व जाणलं हे ज्ञान झालं असतं. हे ज्ञान झालं असतं म्हणजे कोण? ईश्वर मीच आहे, सच्चिदानंद ब्रह्मरूप ईश्वर अधिष्ठान ते मीच आहे हेच खरं जाणण्यातलं जाणणं आहे. हे जाणणं नाही, भक्तीसुद्धा हीच आहे. हेची भक्ती हेची ज्ञान एकला विठ्ठलची जाण. या ज्ञानाची साधने मागे अनेक वेळा सांगितले आहे, तथापि अभ्यासात मदत व्हावी म्हणून थोडक्यात पुन्हा सांगतो. ही साधनं पूर्वी सांगितलेली ग्रंथकारसुद्धा म्हणतात, पण सांगण्याची काही गरज नाही. पण तुला थोडं पुन्हा अभ्यासाला मदत व्हावी म्हणून त्यांनी जरी सांगितले असते तर वाचून काढायला काही हरकत नाही, म्हणून मी पण वाचून दाखवतो. राग या ज्ञानाची साधने मागे अनेक वेळा सांगितली आहेत, तथापि अभ्यासात मदत व्हावी म्हणून थोडक्यात पुन्हा सांगतो. राग म्हणजे अनुकूल पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती. राग म्हणजे काय? क्रोध नाही अर्थ. राग म्हणजे अनुकूल पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती. तसाच लोभ द्वेष काम
या राजसी तामसी वृत्तीचा त्याग कर. ज्ञान ऐकल्यावर माणसाने हे जे आहे ना अमानित्व अदंबित्व हे श्रवण केल्यानंतर ही लक्षणं आपल्या ठिकाणी कशी येतील, किंवा दैवी संपत्ती आपल्या ठिकाणी कशी येईल, किंवा अद्वेष्टा सर्वभूतांना ही लक्षणं कशी येतील. गुरु एवढं तत्त्वज्ञान आता आपण पाहिलं, किती निस्संदेह तत्त्वज्ञानाचं त्याला कथन केलं, तरीसुद्धा त्याला सांगतात की बाबा लोभ द्वेष राग ह्या राजसी आणि तामसी वृत्तीचा त्याग कर. म्हणजे ज्ञानवान पुरुषाने प्रयत्नपूर्वक सत्वगुणातच राहण्याचा जास्त अभ्यास करावा, रजोगुणाला तमोगुणाला भिवून असावं आणि तसा तो राहा असं सांगतात. त्या ज्ञानाच्या विरोधी आहे. ज्ञानाच्या विरोधी तत्वगुण काम क्रोध लोभ हे ज्ञानाच्या विरोधी आहेत. गीतेतले श्लोक आपण डोळ्यापुढं आणा. काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. म्हणून त्यांचा नाश करण्याची जिज्ञासूस आवश्यकता आहे. त्यांचा म्हणजे ज्ञानाच्या विरोधी असणाऱ्या लोभद्वेषादिकांचा नाश करणं हे आवश्यक आहे. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुता ही 4 ज्ञानाची अंतरंग साधने आहेत. विवेक झाला तरच वैराग्यादी उत्पन्न होतात, म्हणून विवेक प्रधान आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. त्या विवेकाचे स्वरूप थोडक्यात सांगतो. पारावार जो संसार, पारावार म्हणजे ज्याला आदी आहे आणि अंत आहे असा उत्पत्ती विनाशवान जो संसार, त्याचे वारंवार मृगजलाप्रमाणे मिथ्यात्व चिंतन करावे. आणि अपरावार रूप म्हणजे ज्याला आदी नाही आणि अंतही नाही असा जो अपरावार रूप असणारा आत्मा तो सत्य आहे. जसा गारुड्याचा खेळ पाहताना पुत्रास पिता म्हणतो की हे आम्रवृक्षादी सर्व गारुड्याने केलेले मिथ्या आहेत. या सांगण्याने पुत्र गारुड्याने केलेल्या पदार्थात मिथ्या समजून गारुड्यास सत्य समजतो. त्याला मुलाला अगोदर तो खेळ सगळा काय वाटतो, सत्य वाटतो, आणि वडिलांनी सांगितल्यावर तो मिथ्या वाटतो. मग पण हा मिथ्या खेळ करणारा गारुडी मात्र सत्य आहे असं तो समजतो. तसे जगत मिथ्या सांगितले म्हणजे आत्मा सत्य जाणावा. जगत मिथ्या याचाच अर्थ जगत अधिष्ठान आत्मा सत्य आहे. या अंतरंग साधनाप्रमाणेच श्रवण मननादी अंतरंग साधने आहेत. श्रवणाने ज्ञान संपादन करून अज्ञानाचा नाश कर. ज्ञानाचे स्वरूप अन्य शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सांगितले आहे. ज्ञान म्हणलं म्हणजे तू कोणत्या ज्ञानाच्या पाठीमागं लागशील. दुसरे शास्त्र न्याय व्याकरण वैशेषिक पूर्वमीमांसा यालाच म्हणजे मोठा ज्ञानी आहे की नाही असं म्हणशील. साहित्य व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा आत्मज्ञानी पुढा जात्यंत दो. ज्याला आत्मज्ञान नसेल तो जन्मजात आंधळा समजतो. न्यायिक असो नाहीतर वैयाकरणी असो. हे तुला सांगून ठेवतो म्हणतात. ज्ञानाचे स्वरूप अन्य शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सांगितले आहे, परंतु ते बरोबर नाही. म्हणून महावाक्यानुरूप ज्ञानाचे स्वरूप सांगतो. ज्ञानाचं खरं स्वरूप काय ते सांगतात. जीवेश्वराच्या ठिकाणी जो भेद प्रतितीदर्शक माया आणि अविद्या भाग आहे त्याचा त्याग करून भेदरहित जो चैतन्य भाग आहे तो जाण. आता पुन्हा काय आहे, ही जी गोष्ट आहे ना, जे खरं कल्याणाचं एवढंच साधन असल्यामुळं ते ग्रंथकार काय वारंवार पुन्हा सांगतात आपल्याला. हे असं नाही, काही लोक म्हणतात दररोज तेच माया आणि ब्रह्म ऐके नाही, दुसरा काही विचारच नाही ऐके नाही. काहीतरी नवीन पाहिजे. नवीन कोणाचं स्वरूप आहे माहीत का? जे नित्य नवीन आहे ते माया आहे, आणि जे नित्य आहे ते कोण आहे? ब्रह्म. इथं चिंतन काय होईल? नित्यच वस्तूचं चिंतन होईल. आणि नित्य वस्तूचं चिंतन नित्य ही सदा सर्व काळ. तुम्ही किती जन्म घेतले तरी तुम्हाला काय राहील? माया आणि ब्रह्माचं चिंतन करावं लागेल ऐके नाही. सत्यत्व आणि मिथ्यात्वाचं चिंतन करावं लागेल. ज्याला वाटतं ना नवीन, मग त्याने नवीन टिपणं बसावी ऐके नाही, आणि नवीन काहीतरी दुसऱ्या संप्रदायाच्या काही दृष्टांताला अनुकूल घ्यावं. जीवेश्वराच्या ठिकाणी आता त्याला सांगतात महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप. महावाक्यानुसार जे चिंतन आहे त्याला म्हणायचं ज्ञान. बाकीची सगळी ज्ञान काय आहे? आडनावाची ज्ञान आहे. वास्तविक ते काय आहेत? अज्ञानच आहेत. जीवेश्वराच्या ठिकाणी जो भेद प्रतितीदर्शक माया आणि अविद्या भाग आहे त्याचा त्याग करून जीव आणि ईश्वराच्या ठिकाणी एक वाच्यार्थाने जे काही माया आणि जीवाचं वाच्य काय अविद्या, तर त्या वाच्यार्थाचा त्याग करून त्याचा जो लक्षार्थ चैतन्य भाग आहे तो तू जाण. तो काय आहे हे तू जाण. तोच काय आहे? तू आहेस असं जाण. म्हणजे भागत्याग लक्षणेने जीवेश्वराची एकता जाण. आपण भागत्याग लक्षणं पाहिली ना, तिचं दुसरं नाव काय आहे? जल लक्षणा. वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचं ग्रहण, ऐक्याचं ग्रहण असं जर केलं तर तुला काय महावाक्याने त्या अर्थाचं ग्रहण होईल.
बाबा रे, विनाशी जो देहादी संघात तो तू नाहीस, अविनाशी ब्रह्म तू आहेस. जशी आकाशाच्या ठिकाणी नीलता आणि कटारत्वता नसून प्रतीत होते. आकाश काही निळं आहे का आणि कडईसारखं आहे का, परंतु तुम्हाला प्रतीत होते की नाही, ती खोटी असते की नाही, तसाच हा वृक्षरूप संसारही आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या प्रतीत होतो. ऊर्ध्वमूलम अधशाख, हे सगळं काय आहे, हा सगळा संसार तुला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसून प्रतीतीला येतो. आणि जिथं नसतो तिथंच जिथं दिसतो तिथंच नसतो, ऐक ना, जिथं नसतो तिथंच दिसतो. संसारात वृक्ष शब्दाचा प्रयोग श्रुती स्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे. आता मोक्ष साधन ज्ञान आहे, हा अर्थ दुसऱ्याही रीतीने व्यवहाराचे चिंतन केल्यास समजून येण्यासारखा आहे. मोक्षाचं साधन ज्ञानच आहे. जर तुला व्यवहाराच्या दृष्टीनं चिंतन केलं तर मोक्षाचं साधन ज्ञानच आहे हे तुला कळेल. पण त्यासाठी तुला एक रूपक करून सांगतो. आता आपला वेळ बराच झाला, तर रूपक जे आहे तर तुम्ही घरी वाचा, पण इथे थोडंसं थोडक्यातच पाहायचं उद्या, आहे की नाही. आणि आता पुढचा विषय जो आहे थोडा क्लिष्ट सुरू होतो, म्हणून त्याच्यासाठी दररोज, आता जसं तुम्ही आता मग मी विचारलं कोणाला भाष्याचं काही जड जातं का, ते म्हणजे नाही, आम्ही दररोज पाहून येतो त्यामुळे आम्हाला काहीच अवघड वाटत नाही, याच्यापेक्षा वेग झाला तरी काही हरकत नाही. तसं आता हे इथून पुढचा विचारसागराचा जो भाग आहे, किती 69 मला वाटतं परिच्छेद आहे का शेवटचा, तर 68पर्यंत तरी सगळे परिच्छेद दररोज आपण पाहून येत जा. इथंही थोडं एकाग्र होऊन चिंतन करू. घरी